नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेवताना काय करावे आणि काय करू नये या 7 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात. चला तर मग पाहूया कोणत्या अशा 7 गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या धर्मग्रंथामध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काली या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जात होते, परंतु बदलत्या कालात हे नियमही बदलत गेले. जेवणाशी संबंधित काही नियम भविष्य पुराणात सांगण्यात आले आहेत. जेवण आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवणामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. काही लोक जेवण करताना असे काही काम करतात जे शास्त्रामध्ये वर्ज्य आहेत. यामुळे अन्नाचा अपमान होतो. आज आम्ही तुम्हाला जेवणाशी संबंधित असेच काही खास नियम सांगत आहोत. चला तर मग पाहूया. 1. एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे. जेवण करताना वारंवार उठ बस केल्याने धनाचा नाश होतो. 2. टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये. यामुळे आयुष्य कमी होते. भुकेपेक्षा जास्त जेवू नये. 3. कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण घेऊ नये. 4. खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये, म्हणजेच काहीही खाल्ले तरी त्यानंतर थोडेसे पाणी अवश्य प्यावे. 5. जेवण शांत आणि आनंद मनाने करावे. जेवणात काही कमतरता असल्यास नावे ठेवू नये. 6. पूर्व दिशेला मुख करून जेवण केल्यास आयुष्य आणि पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास धनलाभ होतो. 7. उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि दक्षिण दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की जेवताना काय करावे आणि काय करू नये या 7 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.